फणसाच्या भाजीसाठी लागणारे सगळ्यात आधी आपल्याला फणस, हा अर्धा किलो फणस आहे. भाजीला लागणारा मसाला आहे बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरची, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं आणि वरतून गार्निशिंगसाठी लागणारं कोथिंबीर आहे. तर कांदा आपल्याला असाच टाकायचा आहे. खोबरं, कोथिंबीर, मिरची ह्याचं वाटण करून घेऊया. आणि आपलं फणस जे आहे ते फणस आपण आधी तेलात तळून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे, तेल तापलं आहे. आता मी ह्यात आपलं फणस आहे ते टाकते. गुलाबीसर रंगाचं झालं की काढून घ्यायचं. तर बघा, फणस असा मी तळून घेतला आहे. खरं तर फणसाची भाजी ना, मला तरी असं वाटते की ही चिकनसारखी, मटनसारखी लागते. आणि जे आपले व्हेज खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ही परफेक्ट डिश आहे. मला तर खूप आवडते फणसाची भाजी. तुम्हाला आवडते का? कमेंट करून मला नक्की सांगा. सगळ्यात आधी आपण कांदा टाकून घेऊया. आता कांदा आपला झाला आहे थोडा. तर ह्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण झालं आहे आपलं. यात आपण आता आपलं केलेलं जे वाटण आहे ते वाटण ह्यात टाकूया. लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग, मीठ 1 चमचा, तिखट झालेलं आहे. आता यात आपण पाणी घालूया. बघा, तेल सुटलंय छान आपल्या मसाल्याला. आता यात आपण आपलं जे तळलेलं फणस होतं ते घालूया. यात आपण फणस घालून घेतलं. आता हे मिक्स करून घेऊया सगळं. तेलात 2 ते 3 मिनटं त्याला शिजवून घेऊया झाकण ठेवून. आणि मग गरम पाणी टाकून छानपैकी वाफ काढून घेऊया. त्या झाकणावरच थोडं पाणी, मी ह्यात पाणी टाकलं आहे आपण ताटावर ठेवलेलं, आणि ते मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपली भाजी 15 मिनटात शिजून तयार होते एकदम. चला तर आपलं फणसाची भाजी तयार आहे. वरतून कोथिंबीर टाकूया. फणसाची भाजी तयार. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. मला तर सुक्कीच आवडते, म्हणजे थोडं रबरबीत असलेलं. रस्स्याची पण करू शकता. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक रेसिपी घेऊन. बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.